नमस्कार. आज आहे 30 सप्टेंबर आणि आजच्या सर्वात जबरदस्त 3 अपडेट आलेले आहेत. या 3 अपडेट असणार आहेत अशा महिलांसाठी ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही आला नाही आणि अशा महिलांसाठी देखील असणार आहेत ज्या महिलांना आतापर्यंत 3 हप्ते जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण 3 अपडेट असणार आहेत. चला तर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे कालच वचनपूर्ती सोहळा जो आहे तो रायगडमध्ये पार पडलेला आहे आणि या सोहळ्याअंतर्गत 2-3 मोठे निर्णय देखील झालेले आहेत आणि राहिलेल्या महिलांना पैसे जे आहेत ते आज 30 सप्टेंबर रोजी प्राप्त होणार आहेत. अशा काही निवडक महिलांना 30 सप्टेंबर म्हणजे आज पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. त्या निवडक महिला ज्या आहेत ते कोणत्या असणार आहेत आणि त्या कशामुळे असणार आहेत याची संपूर्ण माहिती जी आहे ती आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण संपूर्ण माहितीला सुरुवातीपासून सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे 25 तारखेपासूनच भरपूर महिलांना पैसे जे आहेत ते पडण्यास सुरुवात झाली होती. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अतिशय महत्त्वपूर्ण तारीख जी आहे ती ठरलेली आहे. कारण की या तारखेदरम्यान भरपूर महिलांच्या खात्यावर 4,500 असतील किंवा 3,000 रुपयाचा हप्ता असेल किंवा 1,500 असतील तर संपूर्ण महिलांना प्राप्त झालेले आहेत. आता या कोणत्या जिल्ह्यातील काही जिल्ह्यातील महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि काही जिल्ह्यातील महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. ते कशामुळे राहिलेल्या आहेत तर ज्या जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ती भरपूर जास्त आहे, जसे की मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल किंवा इतर 7 ते 8 महत्त्वपूर्ण मोठे जिल्हे आहेत. अशा जिल्ह्यामध्ये लोकसंख्या भरपूर असल्यामुळे त्या जिल्ह्याची प्रोसेस जी आहे ती थोडी स्लोली चालू आहे आणि त्यामुळे भरपूर महिलांना पैसे पडलेले नाहीत. आणि आज ज्या महिलांना पैसे पडणार त्या महिला कोणत्या असणार आहेत आणि त्यांना किती पैसे जे आहेत ते पडणार आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही फॉर्म जो आहे तो कोणत्या महिन्यात भरला आहे यावर देखील भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. जसे की तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे प्राप्त झाले असतील किंवा ऑगस्टमध्ये भरला असेल किंवा सप्टेंबरमध्ये भरला असेल तर आज तुम्ही जुलैच्या कोणत्या आठवड्यात फॉर्म भरला आहे यावर काय कशामुळे डिपेंड आहे आपण ते जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे जुलैच्या कोणी पहिल्या आठवड्यात भरला, कोणी दुसऱ्या, कोणी तिसऱ्या आणि कोणी चौथ्या आठवड्यात देखील फॉर्म जे आहे ते भरलेले आहेत. तर त्यापैकी पहिल्या 2 आठवड्यात ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत अशा भरपूर महिलांना जवळपास 70 ते 80% महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. आणि ज्या महिलांनी जुलैच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात फॉर्म भरला आहे अशा देखील 40 ते 50% महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. आता काही बहिणींना अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झाला नाही. तो कशामुळे झाला नाही तर ही गोष्ट जाणून घ्या. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याची जर लोकसंख्या जास्त असेल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते पडण्यास थोडासा उशीर होत आहे. कारण की जर समजा 30 ते 40 लाख जर लोकसंख्या असेल जिल्ह्याची तर त्यापैकी कमीत कमी 20 आपण 50% धरूया. समजा 20 लाख जर महिलांना लाभ द्यायचा असेल तर तो एकाच दिवशी देणे शक्य होत नाही. त्यासाठी DBT जे आहे ते टप्प्याटप्प्याने काम करत असते. सर्वात प्रथम म्हणजे ऑल महाराष्ट्रासाठी DBT जे आहे ते एकच आहे आणि या ऑल DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर प्राप्त होत असतात. आणि या DBTची कॅपॅसिटी किती आहे तर दिवसाला 50 ते 60 लाख महिलांना ते पैसे जे आहे ते पाठवू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यात पैसे जे आहेत ते वाटप करणे म्हणजे अतिशय मोठे काम आहे. आणि यामुळेच महत्त्वपूर्ण म्हणजे उशीर होत आहे. आणि आज 30 सप्टेंबर आहे आणि 30 सप्टेंबरला कोणत्या महिलांना पैसे येणार तर ते आपण जाणून घेऊया. अशा महिला ज्यांनी फॉर्म जे आहे ते जुलै महिन्यात भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन आता जवळपास 1 ते 1.5 महिना जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. अशा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आज 30 सप्टेंबर रोजी पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार आहेत. आता भरपूर महिला विचारत होत्या सर काल 29 सप्टेंबर होता आणि काल रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा होता, त्या सोहळ्यादरम्यान पैसे का वाटप झालेले नाही तर त्यासाठी एक गोष्ट जाणून घ्या. काल जरी वचनपूर्ती सोहळा असेल तरी काल रविवार होता आणि रविवारमुळे बँकेत जवळपास जास्त त्यांच्याकडे DBTचे ॲक्सेस आहेत आणि ते पैसे जे आहेत ते कधीही पाठवू शकतात. परंतु काही बँकेचे सर्व्हर जे आहेत ते रविवारी डाऊन असतात किंवा इतर काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे पैसे जे आहेत ते रविवारी जास्तीत जास्त महिलांना पाठवता आलेले नाही. त्यामुळेच आज सोमवार आहे आणि आज सर्व बँका ज्या आहेत त्या चालू असणार आहेत आणि त्यामुळेच भरपूर बँकाच्या कोणत्याही बँकेत तुमचे खाते असो त्या बँकेत तुम्हाला पैसे जे आहेत ते आज भेटणार आहेत. अशा प्रकारची मित्रांनो माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि पुढील अपडेट जी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर त्यांचे सांगितले होते की जर आम्हाला तुम्ही सहकार्य केले तर थोडक्यात काय म्हणायचे आहे तर त्यांनी असे ट्विट केले होते, आम्हाला जर सहकार्य केले तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो 2,000, 3,000 आणि
3,500पर्यंत देखील आम्ही नेण्याची कॅपॅसिटी ठेवतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलेले आहे, तर जर तुम्ही आम्हाला सहकार्य केले तर आम्ही तुमचा हप्ता जो आहे तो महिन्याला 1,500 रुपये भेटतात, तर तो 1,500 ऐवजी डायरेक्ट 2,000 किंवा 3,000 प्रति महिना इथपर्यंत देखील पैसेचा हप्ता जो आहे तो वाढवणार आहेत. अशा प्रकारची त्यांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे. आणि याच्या अगोदरही त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला अपडेट दिली होती तुमच्या ट्विटर अकाउंटवरूनच. ट्विटर अकाउंट म्हणजे काय आहे, तर त्यांचं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जेथे ते जर काही जनतेला संदेश द्यायचा असेल तर तो संदेश जनतेपर्यंत पोहोचवत असतात. त्यामध्ये देखील यांनी याच्या अगोदर एक सांगितले होते की बहिणींना बँकेच्या समोर गर्दी करण्याची काहीच गरज नाही. आम्ही सर्व बहिणींच्या खात्यावर लवकरच पैसे जे आहे ते ट्रान्सफर करणार आहोत. अशा प्रकारची त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिलेली आहे. म्हणजे जर पैसे आले नसतील तर बँकेत सारखे जाऊन चेक करू नका, थोड्या दिवस वाट पहा, कारण की पैसे जे आहेत ते अतिशय मोठ्या लेवलवर ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपयाही भेटला नाही तर त्या महिलांना देखील पैसे जे आहेत ते नक्कीच प्राप्त होणार आहेत. आणि आज 30 सप्टेंबर आहे, म्हणजे आज देखील 40 ते 50% महिलांना, ज्या महिला राहिलेल्या आहेत अशा महिलांना पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तो भेटणार आहे. आणि आजही जर पैसे आले नाहीत तर पैसे कधी येतील किंवा किती तारखेला पैसे येतील त्याविषयी आपण जाणून घेऊया. समजा आज 30 सप्टेंबर रोजी जर पैसे आले नाहीत तर तुम्हाला पैसे जे आहे ते कधी पडणार, तर एक गोष्ट जाणून घ्या. पैसे वाटण्याची प्रोसेस जी आहे ती जवळपास 1 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत देखील पैसे वाटण्याची प्रोसेस जी आहे, म्हणजे तिसरा हप्ता जो आहे तो वाटण्याची सुरुवात चालू राहणार आहे. कारण की भरपूर महिला अजून या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, म्हणजे अजून त्यांना 1 रुपयाही प्राप्त झालेला नाही. आता काही महिलांना काय झालेलं आहे, तर 4,500 येण्याऐवजी समजा त्यांनी फॉर्म जो आहे तो जुलै किंवा ऑगस्टमध्ये भरला असेल आणि त्यांना 4,500 रुपये जर येणार होते तर त्यांना फक्त 1,500 रुपयेच आलेले आहेत, 4,500 आलेले नाहीत. म्हणजे त्या महिलांचे अजून जवळपास 3,000 रुपये जे आहेत ते राहिलेले आहेत. आता ते कशामुळे राहिले आहेत आणि हे पैसे जे आहेत ते पडणार का, तर एक गोष्ट जाणून घ्या. जर तुम्ही फॉर्म जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान भरला असेल तर 4,500 टोटल अमाऊंट आहे. 4,500 तुम्हाला पडण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि ह्या महिन्यात जरी 1,500 पडले असतील तर हा तुमचा तिसरा हप्ता समजा आणि पहिला हप्ता समजा, कारण की त्याच्या पुढील 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये जे आहे ते तुम्हाला ऑक्टोबरमध्ये पडणार आहेत. आता ऑक्टोबरमध्ये किती तारखेला पडतील तर एक गोष्ट जाणून घ्या. 4थ्या हप्त्याची तारीख जी आहे ती जवळपास जाहीर झाल्यासारखीच आहे, कारण की रायगडमध्ये कार्यक्रम झाल्याच्यानंतर सर्वात प्रथम कार्यक्रम झाला होता पुणे, त्याच्यानंतर नागपूर आणि आता तिसरा कार्यक्रम झालेला आहे रायगड या ठिकाणी. आता पैसे जे आहेत ते कोणाला प्राप्त होणार, तर 4था हप्ता जो आहे ते कधी प्राप्त होणार तर एक गोष्ट जाणून घ्या. 4था हप्ता जो आहे तो 17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान अजून एक 4था कार्यक्रम जो आहे तो वचनपूर्ती सोहळ्याचा होणार आहे. पुण्याच्या आसपासच कार्यक्रम होणार आहे हा, कारण की याच्या अगोदरचे कार्यक्रम पुण्याच्या जवळच झालेले आहेत. त्यामुळे 17 ते 20 तारखेदरम्यान 4था कार्यक्रम जो आहे तो असणार आहे, वचनपूर्ती सोहळा आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्या सोहळ्यादरम्यान किंवा त्या सोहळ्याच्या अगोदरच आता तुम्ही गेल्या 2 महिन्यात जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष दिले असेल तर पैसे समजा कार्यक्रम जर 29 तारखेला असेल तर पैसे 25 तारखेपासूनच पडण्यास सुरुवात होते, किंवा कार्यक्रम जर 17 तारखेला असेल तर पैसे 11 तारखेपासूनच पडण्यास सुरुवात जी आहे ते होत असते. त्या हिशोबाने जर धरले तर जर कार्यक्रम 20 तारखेच्या आसपास असेल किंवा 19 किंवा 20 तारखेच्या दरम्यान असेल तर पैसे जे आहे ते तुम्हाला कधी प्राप्त होणार तर एक गोष्ट जाणून घ्या. 11 ऑक्टोबरपासून किंवा 12 ऑक्टोबरपासूनच तुम्हाला पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर क्रेडिट होण्यास सुरुवात होणार आहे. कारण की कार्यक्रम जरी 20 तारखेला असेल किंवा 21 तारखेला असेल तरी पैसे जे आहे ते 5 ते 6 दिवस त्यांना अगोदरपासूनच पाठवावे लागते, कारण की एका सोबत पैसे जे आहेत ते पाठवणे शक्य होत नाही. आणि भरपूर महिला विचारत होत्या, सर सरकारकडचे पैसे संपले का, तर एक गोष्ट लक्षात घ्या. सरकारकडे एवढा पैसा आहे, अडमाप पैसा आहे, तो कधीही संपू शकत नाही. आणि या योजनेसाठी त्यांनी योजना अप्रूव्ह करण्याच्या अगोदरच बजेटचं त्यांना संपूर्ण सांगावे लागते, म्हणजे बजेटची काहीच कमतरता सरकारकडे नाही. त्यामुळे जर पैसे पडले नसतील तर टेन्शन घेऊ नका आणि ही गोष्ट कधीच ध्यानात लक्षात ठेवू नका की सरकारकडचे पैसे संपले किंवा इतर काही झाले. सरकारकडे भरपूर पैसा आहे, जेवढा आपण विचार पण करू शकत नाही एवढा पैसा जो आहे तो सरकारकडे आहे. आणि त्यामुळे पैसे जे आहेत ते सर्व महिलांना नक्कीच भेटणार आहेत. आता फक्त विषय काय होणार आहे, तर काही महिलांना थोडे लवकर, काही महिलांना थोडे उशिरा आणि काही महिलांना जे आहे ते ऑक्टोबरच्या दरम्यान एक सोबतच 6,000 रुपयाचा हप्ता जो आहे तो पडणार आहे. तर 6,000चा एक सोबत हप्ता का पडणार आहे तर एक गोष्ट जाणून घ्या. जर
अजूनपर्यंत काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन झालं, सगळं झालं आणि पैसे अजूनपर्यंत ₹1 जर खात्यावर क्रेडिट नसेल, तर 4 महिन्याचे पैसे जे आहेत ते एक सोबतच त्यांच्या चौथ्या हप्त्याच्या दरम्यान पडणार आहेत. हो मित्रांनो, चौथ्या हप्त्याच्या दरम्यान सर्व एक सोबत 6,000 एवढी अतिशय मोठी रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यावर क्रेडिट होणार आहे आणि पुढील चौथा हप्ता अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की चौथा हप्ता जो आहे तो महिलांना डायरेक्ट ज्या महिलांना अजूनपर्यंत पहिले 3 हप्ते भेटले आहेत, अशा महिलांना नक्कीच तो उशिरा भेटणार आहे. आणि पैसे कोणत्या महिलांना अगोदर भेटणार, तर ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झालेला नाही, अशा महिलांनाच चौथा हप्ता जो आहे तो सर्वात अगोदर भेटणार आहे. ही स्पष्ट झालेली आहे. कारण की सरकार जे आहे ते सर्व महिलांना नाराज करण्याची त्यांची इच्छा नाही. म्हणजे सर्व महिला आनंदी झाल्या पाहिजेत या हिशोबाने ते पैसे जे आहेत ते अशा महिला बहिणींना पाठवणार आहेत की ज्यांना अजूनपर्यंत ₹1ही